स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञान या पुस्तकातील टॉपिक नंबर 8 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे प्रदूषण. पहा, आजचं जे व्हिडिओ लेक्चर आहे हे या टॉपिकचं शेवटचं व्हिडिओ लेक्चर आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरनंतर हा इथं टॉपिक संपतोय. पहा, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण माती प्रदूषण किंवा मृदा प्रदूषण म्हणजे काय, मृदा प्रदूषण म्हणजे काय हे पाहिलेलं होतं. मृदा प्रदूषणाचे आपण कारणे पाहिलेली होती, आपण त्याचे वेगवेगळे परिणाम पाहिलेले होते. मृदा प्रदूषण म्हणजे काय आणि सॉइल इरोजन किंवा जमिनीची धूप हा एक पॉईंट आपण पाहिलेला होता. असे 2-3 पॉईंट्स की जे खूप सोपे होते हे मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेले आहे. आणि तिथं आपलं मृदा प्रदूषण हा जो काही प्रदूषणाचा तिसरा प्रकार होता हा संपलेला होता. पहा, एकूण 3 प्रदूषणाचे प्रकार पाहिले आपण: मृदा प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि हवा प्रदूषण. सगळ्यात पहिलं आपण हवा प्रदूषणाची माहिती घेतली, त्याच्यानंतर पाणी प्रदूषण पाहिलं आणि कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मृदा प्रदूषण पाहिलेलं आहे. पहा, मृदा प्रदूषण म्हणजे काय? मातीचं प्रदूषण होतं. म्हणजे काय होतं? एक तर आपल्या पृथ्वीवरती असणारा मातीचा भाग किंवा जमिनीचा भाग हा आधीच खूप कमी आहे आणि तो कमी आहे, त्यात अलीकडचे जे काही औद्योगिकरण आहे, नागरीकरण आहे, या सगळ्या विविध कारणांमुळं सतत काय होत आहे? प्रदूषण होत आहे आणि त्याचा परिणाम आपल्या जमिनीवरती किंवा भूभागावरती देखील होत आहे. मग मातीचे त्या ठिकाणी वेगवेगळे थर असतात. ते थर, जो वरचा थर असतो की जो सगळ्यात सुपीक असतो, ज्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीची उत्पादनं घेऊ शकतो, हा थर अलीकडच्या काळामध्ये नष्ट होत चाललेला आहे. म्हणजेच मातीमध्ये असणारे जे काही भौतिक, रासायनिक, नैसर्गिक गुणधर्म आहेत हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे अलीकडच्या काळामध्ये बदलून काय होते? त्याची उत्पादन क्षमता कमी झालेली आहे. असं जेव्हा होतं तेव्हा आपण त्याला मृदा प्रदूषण झालं असं म्हणतो किंवा तिथं मातीचं प्रदूषण होतं असं म्हणतो. मातीचं प्रदूषण होतं म्हणजेच काय होतं? तर जमिनीची सुपीकता कमी होते. जी सुपीक जमीन आहे ही नापीक होते, जमिनीची धूप व्हायला लागते. त्यानंतर आपण जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत हे देखील अभ्यासलेलं होतं. पहा, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम करणारे घटक एकूण आपण 5 पाहिले होते. त्यातील सगळ्यात पहिला जो घटक आहे तो म्हणजे जमिनीची धूप. जमिनीची धूप ही देखील जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम करतेच की. त्याच्यामुळं काय होतं? जी जमिनीची सुपीकता आहे ती काय होते? कमी होऊन जमीन नापीक होते. त्याच पद्धतीनं आपण मृदा प्रदूषण हे देखील एक कारण पाहिलं होतं. अति खतांचा वापर हे देखील आपण पाहिलं होतं. आजकाल वेगवेगळ्या कारणांसाठी मानवाचा जमिनीचा अति वापर होत आहे हे देखील आपण पाहिलं आणि अशी वेगवेगळी कारणं पाहून आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मृदा प्रदूषण हा पॉईंट संपवलेला होता. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे 3 प्रकार पाहिलेले होते प्रदूषणाचे, त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध किंवा ते एकमेकांशी रिलेटेड कसे आहेत हे पाहणार होतो. जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलेलं होतं. पहा, मृदा प्रदूषणामुळे सगळ्यात मोठा धोका हा पाणी प्रदूषणाचा संभवतो किंवा मृदा प्रदूषण जर का झालं तर त्या ठिकाणी जलप्रदूषण होण्याची देखील शक्यता असते. त्याच पद्धतीनं हे तिघजण एकमेकांशी कसे रिलेटेड आहेत हे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पहा, मृदा प्रदूषण, हवा प्रदूषण आणि पाणी प्रदूषण यांचा एकमेकांशी असलेला संबंध आज आपण पाहणार आहोत. आता पहा, कसा आहे या तिघांचा एकमेकांशी संबंध? तर पहा, ज्यावेळेस आपला जो काही पहा, अलीकडच्या काळामध्ये नगरपालिकेने एक मोहीम हाती घेतलेली आहे. तुम्हाला माहीत असेल तर पहा, आपल्या वाईमध्ये देखील आहे. काय आहे हो? तर एक सकाळची नगरपालिकेची गाडी येते, हो की नाही? ते गाणं लागलेलं असतं पहा, स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने, हो की नाही? त्या गाडीमध्ये काय केलेलं असतं? 2 भाग केलेले आहेत. ओल्या कचऱ्यासाठी वेगळा केलेला आहे, सुक्या कचऱ्यासाठी वेगळा केलेला आहे. असं का बरं केलेलं असावं? का त्यांना वेळ नाही आहे का? टाईमपास त्यांना कामं नाही आहेत का? काहीतरी म्हणून किंवा एक छान गाणं वाजवायचं आहे वाईतून म्हणून हे सगळं केलेलं आहे का? तर नाही. याच्या मागचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, याच्या मागचं जे काही एम आहे ते काय हो? जेणेकरून जो काही आता जो सुका कचरा असतो तो कसा असतो? विघटनशील नसतो, त्याचं विघटन होत नाही. तर तो सुका कचरा काय केला जातो? त्याच्यावरती प्रोसेस केली जाते, त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. पहा, एक तर जे काही दोन्ही कचरे आहेत हे दोन्ही आपल्या उपयोगाचे असतात. म्हणजे
ओला कचरासुद्धा आपल्या खूप उपयोगाचा असतो आणि सुका कचरा देखील आपल्या खूप उपयोगाचा असतो. सुक्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून पुन्हा त्यापासून तेच पदार्थ किंवा त्याच वस्तू आपल्याला मिळवतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का सांगायचं म्हटलं तर पहा, प्लास्टिक असेल, तुमच्या पाण्याच्या बॉटल्स असतील, ह्या काय केल्या जातं, परत त्याच्यावरती रिसायकलिंग करून रियूज केला जातो त्याचा, म्हणजे त्याच्यावरती प्रोसेस होऊन त्या पुन्हा वापरात आणल्या जातात. तर सुका कचरा जो आहे त्या सुक्या कचऱ्याचं काय केलं जातं, त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात कंपोस्ट निर्मिती होऊ शकते. म्हणजे आपल्या शेतीसाठी आवश्यक असणारं जे सेंद्रिय खत असतं हे आपल्या कचऱ्यातूनच निर्माण होऊ शकतं. म्हणून ते दोन्ही कचरे काय केले जातात, त्या गाडीत वेगवेगळे टाकायला सांगितलेले जातात की जेणेकरून त्याचा परत उपयोग व्हावा आणि त्याचा घातक परिणाम पर्यावरण म्हणा, मृदेवर म्हणा, हवा म्हणा, पाणी म्हणा, या कुठेही होऊ नये म्हणून. आता पहा, आपण ओल्या कचरा आणि सुक्या कचऱ्याबद्दल बोलत होतो. सुका कचरा बाजूला ठेवूयात कारण की तो विघटनशील कसा असतो, विघटनशील नसतो, त्याच्यावरती प्रोसेस केली जाते. तर जो ओला कचरा असतो हा कसा असतो, विघटनशील असतो, हो की नाही. त्याचं काय होतं, डिकम्पोजिशन होतो, तो सडतो, कुजतो. पहा, तो जो काही ओला कचरा आहे, सगळ्यात पहिला पॉईंट आपण पाहतोय, हे तिघं एकमेकांशी कसे संबंधित आहेत. पहा, जो ओला कचरा आहे तो काय होतो, कालांतराने त्याचं विघटन होतं म्हणजेच डिकम्पोजिशन होतं, तो कुजतो, सडतो, हो की नाही. कुजल्यानंतर, सडल्यानंतर पहा, आता तो असाच जर का उघड्यावरती कुठेही टाकून दिला, योग्य प्रकारे त्याची जर का विल्हेवाट लावली नाही, एखाद्या म्हणजे असं गाडी वगैरे तुम्ही टाकला नाही, असा उघड्यावरतीच टाकून दिला, तर काय होतो, तो कालांतराने कशाला 1-4-5 तासाचा तो काय होणार आहे, कुजणार आहे, सडणार आहे. त्याची योग्य पद्धतीने जर प्रोसेस नाही केली, त्याचा योग्य त्याला तुम्ही विल्हेवाट लावली नाही, तर तो काय होतो, कुजतो आणि सडतो. कुजल्यानंतर आणि सडल्यानंतर तो तसाच टाकून दिला तुम्ही मातीमध्ये, तर काय होणार आहे, एक म्हणजे मृदा प्रदूषण होणार आहे, बरोबर. असाच उघड्यावरती कसाही टाकून दिला तर बरोबर ते घटक जे पदार्थ आहेत ते कशामध्ये जाणार, तो मातीत जाणार, मृदा प्रदूषण होणार, बरोबर. दुसरं पहा, जेव्हा तो कालांतराने कुजणार आहे, सडणार आहे, त्यातून घाण दुर्गंधी यायला सुरुवात होते, बरोबर. त्यातून वेगवेगळे घाणेरडे वायू बाहेर जायला लागतात. आता जेव्हा आपण अशा कचऱ्याच्या ठिकाणाहून जातो, पहा, एखाद्या ठिकाणी कचरा वगैरे जास्त प्रमाणात टाकला असेल आणि आपण गेलो की आपण काय करतो, नाकाला रुमाल लावतो. का नाकाला रुमाल लावतो, कारण की त्याच्यातून खूप घाण दुर्गंधी येते. नाकाला रुमाल लावतोय, घाण दुर्गंधी येते, याचाच अर्थ काय झालेला आहे, त्या ठिकाणी अशुद्ध वास येतोय, घाण वास येतोय. काही तो सेंटेड वास नाही की जो छानपैकी आपण घेत चाललोय, हो की नाही. घाण येतोय म्हणून आपण काय करतो, नाकाला रुमाल लावतो. आता नाकाला रुमाल लावला याचाच अर्थ काय, त्या ठिकाणी हवेचं प्रदूषण झालं त्याच कचऱ्यामुळं. आणि जर का ही घाण अशीच वाहत कुठल्या तरी जलाशयात गेली, तर पाण्यात मिसळली, तर त्या ठिकाणी पाणी प्रदूषण देखील होतं. सो लक्षात आलं कशा पद्धतीने हे तिघं एकमेकांशी संबंधित आहेत. सो आपण पहिलं लिहूयात, तर ओला कचरा. पहा, ओला कचरा योग्य रीतीने विल्हेवाट न लावल्यास मृदा प्रदूषण होते. कालांतराने सडतो, कुजतो, घाण दुर्गंधी येते, म्हणजेच काय झालं, हवा प्रदूषण झालं. या ठिकाणी हवा प्रदूषण होते. आणि तिसरं काय होतं, जर हा कचरा पाण्यात मिसळला तर त्या ठिकाणी जलप्रदूषण देखील होते. आले का, तिन्ही सुद्धा प्रदूषणाचे प्रकार आले का. तिन्ही प्रदूषण कशा पद्धतीनं एकाच कचऱ्यामुळे होतात हे लक्षात आलं का, एकाच घटकामुळं. पहा, आता आपण दुसरं पाहूयात. दुसरं कोणतं कारण आहे बरं की ज्याच्यामुळे हे तीनही प्रदूषण होतात.
जसं की पहा, आपल्याला जेव्हा आपण पिकं घेतो, वेगवेगळी पिकं घेतो त्यावेळेस आपण त्याच्यावरती कीटकनाशक भुंगे वगैरे बसू नयेत, त्या पिकांची नासाडी करू नयेत म्हणून आपण त्याच्यावरती काय करतो तर कीटकनाशकांची फवारणी करतो आणि आणखी काय करतो त्याच्यावरती तणनाशकं टाकतो. अशा पद्धतीची आपण वेगवेगळे त्याचे रासायनिक खतांचा वापर करतो. हा रासायनिक खतांचा वापर जो आहे हा अलीकडच्या काळामध्ये प्रचंड वाढलेला आहे. आता पहा, जर का अतिप्रमाणात ही रासायनिक खतं आपण वापरली तर काय होणार आहे हो, जमिनीची सुपीकता कमी होणार आहे. म्हणजेच जी जमीन सुपीक आहे ती काय होणार आहे, नापीक होणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी काय होणार आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, जे जमिनीतून पीक मिळणार आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात आपण मोठ्या प्रमाणावरती ठरवलेलं होतं तेवढे ते न मिळता कमी प्रमाणात मिळणार आहे, मृदा प्रदूषण झालं. बरोबर. आता पहा, ज्यावेळेस आपण ते कीटकनाशकांची फवारणी करणार आहे, पिकांवरती फवारणी यंत्र असतं, पाहिलेलं असेल तुम्ही, ते पाठीवरती अडकवलेलं असतं आणि सगळीकडे शेतकरी ते फवारत असतात. पहा, त्या फवारणीच्या वेळेस काय होणार आहे, जे फवारणी आपण पिकांवरती करणार आहे ती फवारणी पिकांवरती करत असताना ते हवेमध्ये देखील मिसळले जाणार आहेत. बरोबर. हे जे काही रासायनिक खतं आहेत, कीटकनाशके आहेत, तणनाशके आहेत, ही काय होतात हवेमध्ये देखील मिसळणार. हवेमध्ये मिसळल्यानंतर आपोआपच त्या ठिकाणी काय होणार आहे, ती हवा दूषित होणार आहे कीटकनाशकांमुळे, त्या तणनाशकांमुळे. आणि जर का ही कीटकनाशके पाण्यात मिसळली, आता पहा, आपण पिकांवरती पाणी देखील मारतो, पाण्याचा देखील त्यांना पुरवठा करतो. ही पाण्यामध्ये जर का विरघळणारी नसतील, काय विरघळणारी असतात, काय विरघळणारी नसतात. युरिया हे जे आहे हे विरघळतं, पण बाकीची जी असतात ती काही विरघळणारी नसतात. ती जर विरघळली नाहीत आणि ही पाण्यात मिसळली तर काय होतं, त्या ठिकाणी पाणीचं प्रदूषण देखील होतं. सो समजलं कशा पद्धतीनं रासायनिक खतांमुळं मृदा प्रदूषण, हवा प्रदूषण आणि पाणी प्रदूषण हे तिघही होतात, हे समजलं. पहा, सो आपण या ठिकाणी दुसरं लिहूयात. काय लिहूयात तर रासायनिक खतांचा अतिवापर किंवा रासायनिक खतांमुळे मृदेची सुपीकता कमी होऊन मृदा प्रदूषण होते. फवारणीमुळे, रासायनिक खतांच्या फवारणीमुळे हवा प्रदूषण होते. तर ही रासायनिक खते पाण्यात मिसळली तर पाणी प्रदूषण होते. पहा, म्हणजे पहिलं आपण काय पाहिलं, ओला कचरा, दुसरं रासायनिक खते. आता तिसरं आपण पाहूयात कोणता घटक आहे. पहा, आपले जे काही इतर घटक असतात, इतर घटक म्हणजे काय, पहा, जे काही एक्सक्रीटा असतो ह्युमन, जर का तुम्ही उघड्यावरती शौचाला बसत असाल किंवा जे काही उत्सर्जित केलेले घटक आहेत, पशुपक्षी यांची विष्ठा आहे, शेतातील जी काही घाण आहे, यांच्यामुळे देखील काय होतं तर त्या ठिकाणी मृदेचं प्रदूषण होतं. पहा, हे जर का तुम्ही प्राण्यांची विष्ठा, पक्ष्यांची विष्ठा, ह्युमन एक्सक्रीटा हे जे आहे, जर का असंच उघड्यावरती तुम्ही बसत असाल तर काय होणार आहे हो, त्या ठिकाणी ते सगळं जमिनीत जाणार आहे. जमिनीत गेल्यानंतर त्या ठिकाणी जमिनीचे प्रदूषण होणार. आणखी काय होणार आहे तर हवेमध्ये त्यातून कालांतराने घाण दुर्गंधी सुटणार आहेत. विषारी घटक वायू त्यातून बाहेर सोडले जातात. बाहेर सोडल्यानंतर त्यातून काय होणार आहे, घाण वास येतो. घाण वास आल्यानंतर हवेचं प्रदूषण होणार आहे. आणि ही जर का घाण कशाबरोबर, गाळाबरोबर वगैरे पाण्यात गेली तर त्या ठिकाणी पाण्याचं देखील प्रदूषण होतं. पॉईंट काहीही अवघड नाही आहे, खूप सोपं आहे. सो आपण इथं लिहूयात तिसरं, मानवी मैला, पशुपक्षी यांची विष्ठा यामुळे देखील
हवा, पाणी व मृदा प्रदूषण होते. समजलेला आहे पॉईंट कशा पद्धतीनं. कोणता पॉईंट पहिला आपण? मृदा प्रदूषण, हवा प्रदूषण आणि पाणी प्रदूषण यांचा एकमेकांशी असलेला संबंध पाहिलेला आहे. पहा आता पुढचा पण खूप महत्त्वाचा पॉईंट पाहूयात. प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा. प्रतिबंध व नियंत्रण कायदा. पहा अलीकडच्या काळामध्ये प्रदूषण खूप वाढत चाललेलं आहे. या प्रदूषण रोखण्यासाठी भारत सरकारने काही त्याच्यावरती प्रतिबंध घालण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी. प्रतिबंध घालणे म्हणजे काय हो? तर प्रदूषण होऊ न देणे किंवा ते टाळणे आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी काही कायदे काढलेले आहेत. ते कायदे कोणकोणते आहेत पहा. जो काही सगळ्यात पहिला कायदा काढलेला आहे तो म्हणजे जलप्रदूषणासंबंधीचा आहे. जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कायदा 1974चा आहे. पहिला कोणता आहे पहा. जो सगळ्यात पहिला आहे भारत सरकारने हाती घेतलेला आपल्या पर्यावरणासाठी म्हणा किंवा आपल्या सजीव सृष्टीसाठी, आपल्या मानवी सृष्टीसाठी जो काही पहिला कायदा काढलेला आहे तो जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम. प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कायदा 1974चा आहे. ओके. पहा जो दुसरा आहे तो हवा प्रदूषणासंबंधित आहे. हवा प्रदूषण हा प्रकार आणि पुढे काय लिहायचं त्याला? प्रतिबंध व नियंत्रण म्हणजे होऊ न देणे आणि त्यांना आटोक्यात आणण्यासाठीचे जे अधिनियम आहेत त्यांच्यासाठी जो कायदा काढलेला आहे त्याला म्हणायचं संबंधित कायदा. प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कायदा 1981. ओके. साल लक्षात ठेवा. तुम्हाला 1 मार्कसाठी विचारलं जाईल. हवा प्रदूषणाचा कधी आहे, पाणी प्रदूषणाचा कधी आहे. ओके. त्याच्यानंतर पहा तिसरा आहे जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कायदा 1986. पहा अशा पद्धतीचे वेगवेगळे कायदे किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम भारत सरकारने हाती घेतलेले आहेत. आता पहा हे जे काही आहे, हे जे काही कायदे आहेत हे अंमलात आणायचं काम कोण करतं? तर पहा ज्या काही औद्योगिक वसाहती आहेत, महानगरपालिका आहेत, पंचायती आहेत, पंचायत समित्या आहेत, जिल्हा परिषदा आहेत, हे सगळं ग्रामपंचायती, हे सगळं बघण्याचं काम कोण करतं? तर हे या सगळ्या संस्था कार्यरत असतात आणि या संस्थांनी हे कार्य केलेलं आहे की नाही हे पाहण्याचं काम कोण असतं? तर महाराष्ट्र नियामक प्रदूषण मंडळ आणि जर दुसरं आहे हे केंद्रीय नियामक प्रदूषण मंडळ. हे दोघं या सगळ्या बाकीच्यांवरती देखरेख ठेवतात. पहा जो काही घनकचरा आहे, जो काही टाकाऊ कचरा आहे, जो काही काय सांगूयात अजून अणुऊर्जा निर्मिती केंद्रातून जे काही वेस्ट बाहेर पडतं, किरणोत्सारी पदार्थ आहे, या सगळ्यांवरती आटोक्यात आणण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी हे सगळेजण कार्यरत असतात. कोण कोण सांगितलं पहा. औद्योगिक वसाहती, महानगरपालिका, त्यानंतर जिल्हा परिषद, जिल्हा परिषदा, त्यानंतर पंचायत समित्या, त्याच्यानंतर ग्रामपंचायती,
यांच्या देखरेखीखाली हे सगळं काम चालू असतं आणि ह्या सगळ्या संस्था व्यवस्थित काम करत आहेत की नाहीत हे पाहण्याचं काम कोण करतं, तर 2 आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ. तुमच्या वर्गामध्ये पण असते की नाही एक मंडळ, त्याचा वर्ग शिक्षक मॉनिटर असतो, क्रीडा मंत्री असतो, त्याच पद्धतीनं. व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ. हे 2 मंडळ काय करतात, यांच्यावरती देखरेख ठेवायचं काम करतात की व्यवस्थित पद्धतीनं कायद्याची अंमलबजावणी चाललेली आहे की नाही, तिथं व्यवस्थित सगळं होत आहे की नाही हे पाहण्याचं काम यांचं असतं. आणि या ठिकाणी तुमचा हा जो टॉपिक होता, टॉपिक नंबर 8 प्रदूषण, हा संपलेला आहे बाळांनो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 2 पॉईंट्स पाहिलेले आहेत. एक म्हणजे हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि माती प्रदूषण यांचा एकमेकांशी असलेला संबंध, आणि दुसरा म्हणजे त्या संबंधित असणारे वेगवेगळे प्रतिबंध आणि नियंत्रण कायदे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण थांबूयात.